जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। तालुक्यातील विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज जनसंपर्क कार्यालय कार्यरत राहील असे जनस्वराज पक्षाचे सर्वेसर्व आमदार विनय कोरेसावकर यांनी सांगितले। ते काल जत येथील जनस्वराज पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम, माडगाळचे मारुती कोरे, रवी शेगावे, एकुंडी ग्रामपंचायत सदस्य अनिल गुड्डोडगी, कुसुमावती गुड्डोडगी, राजू ऐवळे, राहुल मराठे, राजू जावीर, ऋषिकेश शिंदे, शिवपुत्र वडर, सुरेश होलगबाळी आदीसह शेकडो कार्यकर्ते हजर होते। जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी जनस्वराज शक्ती कार्यालय नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास खुले राहील असे सांगितले। यावेळी संघचे विजयकुमार बागेळी पाटील, माडगाळचे मारुती कोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जनस्वराज पक्षात प्रवेश केला। जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या संघटनेचं लोकांच्यासाठी लोकांच्यापर्यंत पोचणारं आणि लोकांच्यातनं खऱ्या अर्थानं सुराज्य साकारणारं एक दालन या ऑफिसच्या निमित्तानं आज लोकार्पित होत असताना अतिशय मनोभावे या ऑफिसमधनं पुन्हा एक चांगली सुरुवात व्हावी, लोकांच्या मनातला विश्वास दुगणित करण्याची ताकद आणि संधी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळावी। ते काही इकडं तिकडे गेले, परंतु एक वेगळं नातं या तालुक्याशी परमेश्वरानं निर्माण केलेलं असं मी मानतो। असं खरं तर आपण त्या ठिकाणी जपू शकलोय। दूध संघाच्या माध्यमातून एक वेगळी धवल क्रांतीची चळवळ या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न आपला झाला आहे, त्यालाही मोठी साथ आणि यश मिळालं। सोनलगी सारख्या ठिकाणी एक साखर कारखाना काढायचा आणि सुराज्याच्या संकल्पनेमध्ये फक्त विकास ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारी व्यवस्था, लोकांच्या जीवनात परिवर्तन करणारी व्यवस्था, या माध्यमातून जत तालुक्यामध्ये सुद्धा काही काम करून दाखवायचं, या भूमिकेतनं खरं तर अनेक प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये केले। काही गोष्टींना यश आलं, काही गोष्टींना अपयश आलं। आज बसवराजच्या निमित्तानं पुन्हा एक नवी सुरुवात आज आपण त्या ठिकाणी करतोय। साहेबांनी आम्हाला प्रथमच मला सांगितलं की गेल्या 2-4 महिन्यामध्ये बसवराज तुला वारणेला यायलाच लागत नाही कुठल्या कामासाठी, कारण तर मिरजेमध्येच आमचा वाघ समितदादा बसलाय, त्यामुळे तिथून काम न होता मी वारणेला जायला लागत नाही, फक्त साहेबांना भेटायलाच वारणेला मी जातो, कारण सगळं काम आम्हाला समितदादांच्याकडे होतंय साहेब।